खुरपण घरच्यांनी सांगितलं म्हणून शिकायचंय का? 400 वर्षापूर्वी निवडावे तन शेते करावे राखण. आपल्या संतांची वाक्य. तन निवडा, उपटा कांद्यातले तन, अद्रकीतलं तण उपटा. काय लिहिलंय हो आपल्या संतांनी? काय उपकार आहेत आपल्यावर त्यांचे, किती उपकार आहेत भाऊ आपल्यावर त्यांचे. चला कंदील द्याला जाईन पटकन ही जण कंदील. दक्षाला गर्व झाला याच्यावर सांगतोय. ककडीवर येऊ म्हाताऱ्याने विचारलं, साहेबाला विचार. मी म्हणला, अरे विवेक, कंदील कशाला द्याला रे? तुला माहीत नाही बाळू, जिजाला दिसत नाही, पण जिजाच्या हातात कंदील लावलेला असल्यावर दुसरा माणूस जिजाच्या अंगावर येणार नाही. वाक्य काही खोटं नाही. जिजाच्या हातात जर कंदील असेल तर जिजा रस्त्यानं त्याच्या अंगावर माणूस आदळणार नाही. फरक आहे का? जिजाजवळ कंदील नव्हता तेव्हा जिजा रस्त्याच्या कडेनं काठी आपटीत आपटीत चलत होते. ज्या दिवशी जिजाजवळ कंदील आला त्या दिवशी जिजा मधातून चलत होता. एकूण रस्ता सोडा, एकूण सोडा, मधातूनच. कंदील नाम अहंकार, कंदील नाम अहंकार. दक्षाला पदनाम अहंकार, पदाचा अहंकार आला. इथं कंदाचा अहंकार आला आणि मधातून चालला. आमच्या इथं एक खपक्या माणूस होता 113 किलोचा, आणि बायको म्हणली गळफाशी केलेत पटकन जेवा. आणि गळफाशी गरम गरमच खावा वाटते. तुम्हाला गळफाशी नाहीत कळत? शेंगुळे शेंगुळे हे म्हणल्या, मा गळफाशी काय? शेंगुळे जिजी हो ना, आणती का बाई? हाय का नाही कस्तुराबाई? शेंगुळे. आणि ते गरम गरम खावा वाटते. त्याच्यात पाणी असं आहे का नाही बुवा? ते पाणी गिनी शेंगुळे रटावून खाल्ले. आणि मग म्हणला, अरे मारुतीचं दर्शन राहिलं. ती म्हणली आता जा. आणि मग ढेकरं देत देत अशा कुशा ताणीत 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 मारुतीकडे चालला. आणि अंधार होता ना, आमुष्याची रात्र. फार दिवशी जिजावर आदळला. जिजा इकाड्या मोरीत कंदील खाल्ला काड्या मोरी. नालायक कुठले, डोळे मातीत गेले, आकली नाही ता काय नाही ता. तर ते म्हणला, जिजा काऊन शा द्याले? अंधारे आमुष्याची रात्र, कंदील नाही दिसला का? मी म्हणलं, जिजा तो मंदिरातच इजला होता. म्हणजे इजल्याला कंदील घेऊन म्हातारं इतकं तरारले. तर प्रजापती दक्षपती बनल्यावर काय तरारला असेल? महाराज शिवजीचा अपमान केला म्हणून बोकड्याचं तोंड लागले. दक्षाला बोकड्याच तोंड त्याच्या करता लागले. आणि याच यज्ञात भजन करणाऱ्या संन्याशाला शाप द्याला. स्थिरत्वम नैवाति जायते. जगात कुठेही तू स्थिर राहणार नाही. फक्त जिथं चिंतन चालू आहे तिथं नारद उभे. भजन संपले की नारद चलतच राहत होते. नारद मृत्यू लोक स्थिर नाही. मीटिंग भरिली, पंढरीतले मालक बोलिले, काशीतले मालक बोलिले आणि सत्यलोकातले मालक बोलिले. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी. सगळ्याला एकदा एकदा प्रमाणे देणार बरं का. हो, शेवटचं माईक तुम्हीच आहेत ना महाराज? तिथून इकडे सुरुवात. हो, मग म्हणले आमचं कसं? भगवान विश्वनाथ काशी विश्वनाथ उठले. नारदा, दक्ष आमचे सासरे जरी असतील पण त्यानं दिलेला शाप संपवायची ताकद माझ्यात नाही. शिवजी म्हणाले. पंढरीतले मालक म्हणले, देवर्षी नारद, दक्ष प्रजापतीनं दिलेला शाप आहे ते शिवजींचे सासरे आहेत, आदिशक्ती मातेचे वडील आहेत. आम्ही याच्यात ढवळाढवळ काही करू शकत नाही, तर आम्हाला माफ करा. ब्रह्मदेवाला विचारलं. ब्रह्मदेव म्हणले, हे दोघं काही करीत नाहीत, आमचं काय चलत? नारद म्हणले, मेलो मी भजन करता करता. नारदानं सांगितलं, कोण्या भजनाचा रुपया घेतला नाही. खिसात नव्हता नारदाला, शर्टच नाही तर खिसा कशाचा आलाय? इतकं भजन गोड केलं. किती गोड भजन, किती गोड. काय शांतता आहे, पिळीव शांतता. तुमच्या इंग्रजी भाषेत त्याला पिन ड्रॉप सायलेंट म्हणतात नाही. शिक्षण कमी झालं पण फिरू फिरू मला बी बरीच येते न. हो, या एक म्हातारी बँकेत भेटली.
मी म्हणलं जीजी काय चाललंय? फार टेन्शन आलंय. मग पैसे उचलले. म्हणलं थांबा ना, मी फार बिजी आहे. आणि सही करा म्हणलं तर अंगुठा द्यालाय. करा सही तर लावा शाही. आणि इष्ट की इंग्रजी बोलायली जीजी. मग बाळ्या जरा जरा बोलन ना. नाही शाप जाऊ शकत. नारद बेजार आहेत. महाराज साधू भेटले तुमच्यासारखे. नारदाने व्यथा मांडली, मला थांबता येत नाही. साधूनं सांगितलं नारदा भजन करा. नारद म्हणले आयुष्यभर भजनच करतोय ना, काय केलंय दुसरं? भजनाशिवाय काहीच केलं नाही ना. पण नारद भजन करत होते. श्रीमन्नारायण 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 भजमन्नारायण भजमन्नारायण हे भजन करत होते. कालाकालानं भजन बदललं. द्वापार युगामध्ये राधाकृष्ण भजन. राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण. आणि राधे कृष्ण भजन इतक्या उंचीला गेलं तर जिच्या नावाची उंची इतकी वाढली तर पंढरपुरातल्या मालकाला 16,108 पत्न्या असताना सुद्धा 9वी मांडीवर घेतली. पहिलील राग आला असन का नाही पंडित भाऊ? तर 1 नंबरची रुसली आणि दिंडीरवानात गेली. कोण? आपले आईसाहेब रुक्मिणी आईसाहेब तिथे गेल्या. महाराज तिथे गेल्या. मग नारदानं सांगितलं मालक एकटेच घरी येत. गेली रुसून. काय कमी आहे तिला? तिचे का दागिने मी बँकेत ठुलेत का? तिची का चप्पल तुटलेली आहे का? साडी फाटलेली आहे का? काय कमी आहे का? किराणा नाही? नारद म्हणले देवा गप्पा हाण नका. मोठ्या माणसानं 2 पावलं वापस आलं पाहिजे. त्यालाच मोठं म्हणीत असते. मोठ्यानं कोणाच्याही नादी लागायचं नाही, त्यालाच मोठं म्हणीत असते. काय नारदा माझी चूक काढतात? देवा तुम्ही चुकलेले नाहीत, पण विश्व तुमच्या नावानं भजन करतंय. आणि तुमचा संसार जर इचकाला तर आम्ही संभ्रमात पडू. ज्याचा संसार इचकालाय त्याचं भजन कसं करायचं? देव व्याकुळ झाले म्हणजे नारदा मग काय चुकलं? तुमचं काहीच चुकलं नाही, पण जाण खाली बोलायला त्या काय मनात नव्हत्या आणल्या. अंतरपट सुटलाय. तुमच्यासाठी वेदीचं मंगलाष्टक झालंय. आता सावध सावधान समयो साधा समिती असे वागवा दान करा फलार्ध घटिका संपूर्ण आली भरू. भावे सद्गुरुचे पदांबुज धरा कोणी गलबला नका ओ करू. वेदीचं मंगलाष्टक झालंय. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयो मिदिकृत जन भय संग सुदाजो याला शाबल व्याल जोगे वृष्णिर भययति संगमिदाय वृष्णिर भययति संगमिदाय मंगल भययनि सकल जयो मंगल भययनि सकल जयो मंगल भययनि सकल जयो. या सगळ्या परिक्रियेत आई साहेब तुमच्याकडे आल्यात, माग लागून आल्यात का? ऐकावं लागलं. आणि मालक खाली गेले. भजन कोणतं होतं? राधे कृष्ण. खाली आल्याच्या नंतर आनंद वाटला. आले मालक. म्हणले आता जाऊ दे, आता काय राधेकडे जाणार नाही, मी तुझ्याच बाजूला थांबतो. डावीकून घेतलं आणि हे उजवीकून. वामांगी रखुमाई दिशे दिवे सव. पण भाऊ आई साहेब एके दिवशी तापल्या. हो लय तापत्यात. आणि तुम्हाला सगळ्याला माहिती, फक्त बाबाला माहित नाही. होय राजभाऊ काका, माहित नाही तुम्हाला? गजन भाऊ सगळ्याला माहिती, मला पण माहिती. या सगळ्यालाच माहिती. काय कायला तर किती माहिती द्यायचे, चेहरेच सांगत आहेत किती बॉच करलेत म्हणून. हो पण आता घेऊ का नाव पटापटा? पण नका जाऊ दे. उगे उगे कशाला ताण व्हायचा. पहिलाच दिवस आणि इतका कशाला इस्तू टाकायचा. त्याच्यामुळे राहू द्या. आकारा आकारा. इकडे कोण कोण नवऱ्याला आरोतुर बोलती? तुम्ही तिघी जण उभ्या राहा पटकान. हे उठ. माग काय बघती? उभे राह. तूच हे ते तुम्ही दोघी. विकास भाऊ मरायची हो अटॅक येऊन एखादी.
मागच्या पण 4 जणी कळाल्या, त्याला वाटलं आमच्याकडे पण बोट करतंय का नाही. लगेच अशा काचारले की लक्षात घ्यायचं ही पण आरुतुर बोलत. इतिहास असते ती माणसाला. या तुम्हाला गिरगावच्या बाळूची शपथ आहे, नवऱ्याला आरुतुर बोल जाऊ नका. हे म्हणत्या मर मेल्या, मी मेल्या माझ्या संसाराचं पाप तुमचा संसार जाळील. इतकं सोपं आहे का दुसऱ्याला जाळणं? नवऱ्यापेक्षा जगातला देव कुठलाच नाही. मी दुपारीच सांगितलं, जी बाई नवऱ्याच्या पाया पडती तिने महाराष्ट्रातल्या कोणाच महाराजाच्या पडायचं नाही. पुराव्यानिशी सांगतोय. एवढी मोठी ताकद आहे, एवढी मोठी ताकद आहे. योग असा आला, काय सांगू लागलो. नारद खाली गेले. प्रभू आता मी राधेकडे जाणार नाही, तू डावीकडनं मी उजवीकडनं. पण आई साहेब म्हणल्या नका चालले राधेला, पण भजन तर राधाकृष्णचे, तर ताण घेऊ नको. आता माझ्या सगळ्या वारकऱ्याला सांगितले राधाकृष्ण बंद करा. विठोबा संप्रदायात भजन कोणतं आलं महाराज? विठोबा रुक्माई. आणि विठोबा रुक्माई भजन म्हणताना काय करावं लागतंय? विठोबा रखुमाई म्हणताना इकून झटका द्याला की समजायचं हे चुकून आपल्यात आलंय. हे आधी कडी वाजवायला होतं. मया झोपडी जावा मुलई खिडका, मई झोपडी मोडल बर का, मया झोपडी जावा मुलई खिडका, मई झोपडी मोडल बर का. कसं गुदगुल्या झाल्या याला मी. आणि अभंग म्हणलं असं करू लागला. काय करावं वासराला माया बाबा. निष्ठावंत वारकरी इकडे झोक देणार नाही. विठोबा रखुमाई दंडक आहे संप्रदायाचा. हा ते काय असं कोणीकडचं आहे काय? बाकी काही चलत. चांदीची सायकल कशी माळानं पळती. पुढचं म्हणत नाही रे. आणि म्या नाही म्हणून काय फायदा आहे? ह्या पागल झाल्यात ना. आपले कमी देव आहेत का? तरी बाकीचे देव यायला आवडत आहेत. चांदीची सायकल कशी माळानं पळती, आणि सैलानी बाबाची शाल भोईला लोळती. आता तेच करायचं का दोघायला आपल्याला? त्या बाईच्या अंगात आलं हो. चला काय सांगू लागलो. विठोबा रखुमाई भजन. आता आई साहेब खुश झाल्या. आणि विठोबा रखुमाईचे भजन कधी असतं महाराज? आपल्या भजनाचा मध्य झाल्या गुरुजी. भजनाचा मध्य विठोबा रखुमाईनं सुरुवात नसती. सुरुवात कशानं असती? रामकृष्ण हरीनं. कुठे गेलं भजन? रामकृष्ण हरीत आलं. आणि त्या साधूनं नारदाला सांगितलं पृथ्वीवर कुठे थांबत नाहीत. हा शाप दक्षाचा संपवायचा असेल तर औषध एकच घ्या, रामकृष्ण हरीचं भजन करा. सुरू करतो. केलं सुरू. पण गजानन भाऊ ठिकाण सांगितलं भाऊ, बद्रिकाश्रमला. मग नारद बद्रिकाश्रमला गेले आणि 3 दिवस रामकृष्ण हरीचं भजन केलं. 4थ्या दिवशी शाप संपला. दक्ष कोण? भगवान शिवजीचे सासरे. देवादिदेव शिवजींच्या सासऱ्यानं दिलेला शाप संपवायची ताकद फक्त रामकृष्ण नामात होती. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात कृष्ण नामे
काही माणसं दिसायला साधे पण खतरनाक असते. एक जण मसट टेम्पूत आणली, दूध काढायला गेल्यावर चिलिम पण भरण. आम्ही आणलं हे कडव्याचा काळ आहे ना रे. हो 70 पेंड्या मकाच्या खाल्ल्या आणि दूध चिलिम भर देईन. हो आणि एक जणांना अशीच झोंडी आणली, गुंडी भर दूध. हे दिसायला साधे असतील, आवाजाची राजी आहे. अहो शहाण्याबाईनं घातलेलं लोणचं 4 वर्षाला खा, भिजून चोखलं तरी चांगलं लागत. आणि काल परवाचीनं लोणचं घालणं आणि तिसऱ्या दिवशी फेदरी येणं सगळंच. मी लोणचं घातलं, तू आंघोळ कर अंगाला लावून. हो तुला येत असतं वय. लोणचं करता करता दुसऱ्यात हात घातला. लोणचं लय पतिव्रत असतंय. दुसरं खरकट लागलं की लोणचं नाचत असतंय. म्हणून जुन्या बायका ज्या घागरीत लोणचं घालायचे त्याला शेक देत होत्या लसणाच्या सालीचा. लसणाची साल पेटवायची आणि त्याचा धुराडा धरायचा. हो त्याचा सगळं जळत होतं. ते लसणाच्या वासात ताकद आहे ना. हो अजूनही काही काही लसणाचे बाम लावले की 10-10 मिनटं कपाळ आग होती. तर मधले किडे राहतात का म्हणून ते लोणचं नाचत नव्हतं. फक्त या जुन्या म्हाताऱ्याला कळत आहे. हे कुठून कळन. त्यासाठी मोठं कुकू लावावं लागतं जीजी, तेव्हा कळत असतं. टिकलीनं काय मिळ बसायचा. हो आम्ही 2 जण गेलो म्हाताऱ्याला भेटायला. आमचे सासरे बुवा थोडे आजारी होते. तर पोरायची माय म्हणली आपण जाऊ. पोरायची माय म्हणजे माय बायको. हो तुम्ही पुन्हा म्हणता नाही कोणाला म्हणलं. आम्ही गेलो तर मग आम्हाला पाहिल्याबरोबर त्याने एक सफरचंद वगैरे खाल्लं. तर म्हणलं चल आहेत हिशाबात. आता सफरचंद खाल्लं म्हणल्यावर काय आता म्हणजे पद्धतशीर आहेत म्हणलं चांगलं आहे. वापस आलो तेव्हा गाडी गिडी काय नव्हती. आमचं असंच एका 11 एका 2 12 आलोत आपलं बस स्टँडला. तिथं आलोत कंट्रोलरला विचारलं एस टी. तर ते म्हणले 6:30ला एस टी. म्हणलं बरं. त्या बाकड्यावर त्या ह्या बाकड्यावर मी बसलोत आपलं. तितक्यात सुरू झाले पर्जन्यराज. मग एस टी लागली तर बस स्टँडमधून एस टी पस्तोर जाऊस तर त्या भिजल्या आणि मी जरसं भिजलो. आता भिजल्यावर आमचं उपरणं विसरलेलं. जिथं जेवलो तिथंच राहिलं. पण पदर त्याचा संगच होता. आमच्या पोरायच्या माईचा संगच होता. कापून नव्हता ठोला. हो कापून ठुल्यावर घरी राहिला असताना. हो नाही आता काऊन घ्यायला. आता का तुम्हाला ऊन लागायलं का काय. आगाव धंदानात मी माया घरचं सांगायलो तुमचं कशाला इचकू. पण बस झालं इतकं कळालं तरी खूप झालं. काय काम नाही. मग त्यानं ते जरसं ओलं झाल्यामुळं पदरानं तोंड पुसलं. मग जागा गडबडीत बसलोत. पण एकच जागा होती तुमच्यासारखं वयस्कर महात्मा. मी म्हणलं बसा इथं. मी आपला वजावाल्याचं होती दांडा धरून. हो ना आता बायको उभी नवरा बसलेला उपत नसतं. ते पुरुषार्थ मातीत जाईन ना. काही नियम आहेत ना. त्यानं ज्याला नियम सांभाळता येते त्यानं लग्न करावं. लग्न झाल्यावर ते म्हणलं बायको जगावं लागते का. म्हणलं बैलीच का काय तू. तुला आता कळालं का. अक्कल नाही का तुला. काय केलं कुठं हाकली असते तू. एक जण सोमवारी बाजारला गेलं आणि बायकोला सोमवार असल्यामुळे 1 डझन भर केळी घेतल्या. आणि केळी घेतल्यावर त्याच्या लक्षात आलं बायको मधलं खाणारे वरचं खाणारच नाही. म्हणजे सालटे खाणार नाही. आणि अख्तर भाईचा गाडा होता. म्हणले अख्तर मामू 1 डझन केली के कितने हो गए केळे के. बोले 30. छाले निकालने के 10. आता अख्तर भाईला वाटलं पहिला बैल भेटला आपल्याला सालटे काढून नेणारा. ते कशाला बोलन बिचारा. ते कशाला नादी लागन याच्या. हो हे असाच कोरडा पाटील. छिलके निकाल के देव बोले. आणि 1.5 किलो साखर घेतली होती आधी. आणि त्याच्यात 12 केळं सोलून मधात टाकले. आणि चलत लयत मस्त होता. हप्त्याला 1 बूट हरपीत होता. त्या अर्थी चलत कसा असेल विचार करा. बिना हलकीची लिहायची. घरी आल्यावर टेबलावर पिशी टेकली. लागा तुला सोमवार आहे संध्याकाळी सोड. याच्यातल्या 2 केळी खा बरं. काय वजन तीन थाटन उगा 5. तिला बी आनंद वाटला. का बोरं घरी आणत नाही ना आज केळी आणल्यात. हावसान तिकडे गेली. ती म्हणली बाई केळी तर आणल्यात नाही पण सालटे पण आणले नाही. सालटे खाला तू काय शेळी आहेस का मेंढी आहेस. सालटे सोलून आणलेत
तुला त्रास होणी म्हणून. ती म्हणली बाईला मला नाही आपा, त्याला मला कशी म्हणीन. ती त्याला म्हणली बाईला अरे घरी आल्यावर सालटे खात नसतेत रे बाईला, पण केळी सुखरूप येण्यासाठी घरा लोक आणीत असतेत रे बाईला. तसे तरुणांनो मेल्यावर पैसे सोबत नेत नसतेत रे तरुणांनो, पण मरेपर्यंत लागत असतेत रे. म्हणून काम करी जा, काम करी जा. उद्योगम वर्धन्ते लक्ष्मी. जो माणूस कामात व्यग्र आहे का त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा गोड असतो. आणि जो मोकार फिरतो का त्याला घरातले पण नीट बोलत नसतात. म्हणून माझ्या पवित्र राज्यातल्या तरुणांनी एक क्षण सुद्धा वाया घालायचा नाही, सतत कामात राहायचं. विठाला 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 काय सांगू लागलो. झाला न दक्ष. आता इकडं बाजूला सरकलो. रामकृष्ण नामाची ताकद आहे. पुढचं उदाहरण पहा, पुढचं 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 पहा. गंधमादन नावाचं वानर आहे. कुंभकर्णाने त्याचा शेवट केला, दाबलं. रक्ताच्या चिळकंड्या उडाल्या. गंधमादनाच्या अंगातलं रक्त कुंभकर्णाच्या तोंडावर पडलं. जोपर्यंत तोंडावरलं रक्त वल्ल होतं भाऊ, तोपर्यंत त्या प्रत्येक थेंबातून राम 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 हा शब्द निघत होता. कुंभकर्णाला हा प्रकार त्याच्या भावाला दाखवायचा होता. हात भरलेला होता आप्पा. रक्तानं भरका हात घेऊन कुंभकर्ण युद्धातून उडी टाकली. रावणाच्या कानाला हात लावला. दादा हे बघ, रामप्रभूच्या सैन्यातलं वानर मेल्यावर बी राम राम म्हणायले. गंधमादनाचं रक्त मेल्यावर राम राम म्हणत होतं महाराज, मेल्यावर. रावण म्हणला मला खिजवायलास का, हात तोडून टाकीन तू. कुंभकर्ण म्हणला दादा हात काय तोडी तू, तू मोठा भाऊ येस, तुला पटत नसेल तर डोकं काप. तुला खिजवण्यासाठी नाही ऐकिलं, तुला सावध होण्यासाठी ऐकिलंय. रामप्रभूच्या पक्षातलं सैन्य मेल्यावर बी राम राम म्हणते. इतकं सैन्य ज्याचं इमानदार आहे तो आपल्याला ऐकत नसतो. एकच विनंती करतो, त्याची बायको देऊन टाक. भाऊ म्हणायला रावणाला, पण ऐकायला तयारच नाही पठ्या. तयारच नाही, तयारच नाही, तयारच नाही. गंधमादनाचं रक्त साक्षीला होतं. संध्याकाळी एकही वानर जेवलं नाही, म्हणजे चारा खाल्ला नाही. एक पक्षातला माणूस गेला. निष्ठा होती. संध्याकाळी प्रभू रामचंद्र झोपले. रामनामाचा ध्वनी हृदयावर आदळला. मालक उठले. लक्ष्मणाला सांगितलं मला झोप येत नाही, कोणीतरी भजन म्हणतंय. मारुतीरायाला बोलून घेतलं. मारुतीरायाने पूर्ण सैन्याच्या दळात चक्कर मारली. प्रत्येक जण पडलेला होता, कोणी दुःखावस्थेनं रडत होता. चांदण्याच्या प्रकाशात मारुतीराय पाहत होते. आपल्यातला गंधमादन गेला याच्याकरता काही वानर अशी शांत बसली होती, रडत होती. मारुतीराय थोडी चक्कर मारत असताना एक हाडामासाचा गोळा भाऊ उडाला आणि मारुतीरायाच्या पायावर आदळला. मारुतीरायाने विचार केला काय पडला असेल. तो गोळा असा हातात घेतला. तो गोळा होता हाडाचा, तो गोळा होता मांसाचा, तो गोळा होता त्वचेचा. मांस, मज्जा, तंतू, अस्थी. कुंभकर्णानं असं कर 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 दाबलेलं गंधमादन नावाचं वानर होतं. त्याच्या शरीराचा चुरा होता. जोपर्यंत मांस ओला आहे तोपर्यंत त्या मांसातून राम 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 ध्वनी निघत होता. मारुतीरायाचे डोळे पाणावले. गंधमादनाला विचारलं राजा, अरे एवढा शरीराचा चुरा होऊन अजून जिवंत आहेस? मांसातून ध्वनी निघला. पंस होता. हे मारुतीराय, अरे चांगल्या चांगल्या देव भेटत नाही रे.
आम्हा पाला खाणाऱ्याला रामप्रभू भेटलेत. ही तुझी कृपा आहे, ही तुझी कृपा आहे हनुमंता, तुझी कृपा आहे. बा तुझी येणी संगती, उद्धरिल्या शिवानर पंगती. बारे 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 तुझी येणी संगती, उद्धरिल्या शिवानर पंगती. मारुतीराय, तुझ्यामुळे जगाचा बाप भेटलाय रे. प्राण सोडतो रे दादा, पण जाता जाता एकदा त्याचे पाय दाखव. रावटी लावलेली होती आप्पा, त्या शिबिरात प्रभू रामचंद्र बसलेले पंडित भाऊ, आणि रामचंद्राच्या हातात मासाचा गोळा देऊन टाकला. भाऊ लक्ष्मणजीनं पाहिला आणि मारुतीरायला सांगितलं, हनुमंता हाडा मासाचा गोळा मालकाच्या हातात. मारुतीरायने सांगितलं, लहाने मालक शांत बसा. रामचंद्रांना सांगितलं, तुमची झोप हे मोडतंय. काय? गंधमादन नावाच्या वानराच्या शरीराचा गोळा आहे. कुंभकर्णाने दुपारी युद्धात मारलं, फेकून दिलं तर सापडलं नाही, ते आता सापडले. हे झोप मोडतंय कशी? मारुतीरायने सांगितलं, जरसा कानाकडे हात घ्या ना. कानाकडे हात घेतल्याबरोबर राम नामाचा ध्वनी येत होता. विश्व त्याच्या ताब्यात येतो, जगाचा बाप कैवरला, आणि हाडा मासाचा गोळा कुठे न टाकता हृदयाला लावला. जगाचा पाप आहे. आणि आता समाधी द्यायची, स्नान कसं घालायचंय? म्हणून राजभाऊ पंढरपुरातल्या मालकानं वंजळ पुढं केली, खळा खळा डोळ्यातल्या पाण्याने गंधमादनाला स्नान घातलं. पहाटेला मुहूर्त होतं. वानरांनी नखानी खड्डा केला आणि त्याच्यात गंधमादनाचं शरीर टाकलं, समाधी देऊन टाकली. स्नान बाकीची आटपली. युद्धाचं शिंग फुकल्या जाणार त्याच्या आधी 15 मिनिटानं लंकेचा राजा रावण यांचा भाऊ विभीषण प्रभू रामचंद्राकडे आले होते. आणि रामचंद्राने विभीषणाच्या पुढे वंजळ पसरली. लक्ष्मण उभे आहेत, मारुतीराय ऐकून उभे आहेत, किष्किंधेचा राजा सुग्रीव उभा आहे, बलशाली अंगदाचे पुत्र वाली समोर उभे आहेत. प्रभू रामचंद्र या जागेवरून समोर विभीषण आहे. आणि प्रभू रामचंद्रानं तोंडातून शब्द वापरला, लंकेश. देवाला माहित होतं रावण सीता देत नाही, जिवंत आहे तोपर्यंत, आणि सीतेला मी नेल्याशिवाय राहणार नाही, त्या अर्थी रावण मारावं लागेल. आणि रावण मारल्याच्या नंतर आपल्याला लंका नाही ठेवायची, म्हणून विभीषणाला देऊ केलती. रावण मरायच्या आधी लंकेश शब्द वापरला, लंकेश, ए लंकेश. पण देवानं वंजळ पसरली होती हो. भिक्षापात्र असा हात, भिक्षेसारखा हात पुढे केलता. मारुतीराय Krishna, Nami.
सीताई साहेबाचा शोध लागला. आईसाहेब अशोक वाटिकेत आहे. ह्या माझ्या मालकानं शोध लावला. एने सीता शुद्धी काय ताकद आहे. राम सीता भेटविली. जगाच्या बापाचा मोरड्याला संसार तासात आणला या संन्याशानं. बाबाजी या संन्याशानं एक शपक पुरावा सांगतो. मगाशी बी एक गाणं म्हणायला नव्हतं पाहिजे, पण म्हणलो माफी असावी. म्हणलो एक मधात. आता एक शपक पुरावा म्हणतो. आता ती जरसा आता फवारायला पैसे खर्चायची इच्छा नसती, पण आळ्या मरत नाहीत ना, म्हणून ते जरा जोरा फवारे. पण झालर जर बुडा लोक असेल तर पडदा होतो, आणि इतकीच असेल तर झालर असते तर ओपत असतो. असं लय खाली येऊ देत नाही. हे बी लक्षात ठेवा. राम जी के साथ हनुमान नहीं होते रे. राम जी के पूरे कभी काम नहीं होते. राम जी के साथ हनुमान नहीं होते रे. राम जी के साथ हनुमान नहीं होते. राम जी के पूरे कभी काम नहीं होते. राम जी के पूरे कभी काम नहीं होते. राम जी के पूरे कभी काम नहीं होते. मारुती राय जर नसते तर प्रभू रामचंद्राचे काम होत नव्हते. काय दर्जेदार महात्मा. मालक पलीकडे जायचंय. 2 पुरावे द्यावे लागतील ना. हां देतो 15-16 मिनिटात. एक तुम्हाला गुरुजीने, एक तुम्हाला. आपल्या शब्दात वचन बट्टा नको. मी सगळ्याला देतो म्हणलो होतो. कशाला आगाऊपणा करून मरायचं आहे का नाही. हो पलीकडे जायचे. मारुतीरायाने सांगितलं प्रभू एक काम करतो, रावण मारून येतो, आणि मग रावण मारल्यावर तुम्हाला लंकेत घेऊन जातो, आणि मग तुम्हाला आणि आईसाहेबाला घेऊन येतो. दर्जा पा चांगलं वागण्याचा. मारुतीराय म्हणले नाही, रावणाला मारून सीता आईसाहेब खांद्यावर घेऊन येतो. हे ज्ञातीपणाचं लक्षण आहे महाराज. ज्याला मोठं व्हायचं का, क्षेत्र कुठलंही असू द्या नागरे भाऊसाहेब, कोणतंही क्षेत्र असू द्या, यायच्यापासून लांब राहा. स्त्रियाचा तो संग नको नारायणा. काष्टा या पाषाणा मृत्तिकेच्या. धगधगता ज्वलंत कुंभ आहे. हे शब्दात राहील. तुम्हाला एक माहिती आहे, जिवंत स्त्री म्हणजे आकाशातली वीज आहे. पण या बायकाईनं नेसलेल्या साड्या टमाट्याच्या भावताला लाईत, भाजीपाल्याच्या भावताला लाईत. डुक्कर पण तोंड लाईत नाहीत. काटे आहेत का त्या साडीला. तुम्ही सगळे पाहता का नाही प्रवासात. पिकाच्या बाजूला लावतात का नाही. नाशिककडे द्राक्षाच्या भावताला तो खूप लावतात. म्हणजे स्त्रीचा स्पर्श झालेलं वस्त्र विस्त्यापेक्षा जर आहे. याच्या जो लांब राहीन का तो राजा होईल. हो आपल्या संप्रदायात तर लयच नियम सांगितले. आपल्या संप्रदायात तिकडे गेला की लोणचं घालायच्या पण कामी नाही चिरून. हो इतकं इचकं तो डाग नाही सहन होत्या संप्रदायात. डाग सामान्य नाही. नारी की निंदा मत कर यारो, ए नारी रतन की खान. जिस नारी से पैदा हुए शुक भीष्म हनुमान रे. शुक भीष्म हनुमान रे. शुक भीष्म हनुमान रे. काय ताकद आहे. मालकानं सांगितलं नाही मला घेऊन जाय. लखनलालजी म्हणले मै बी आता चलो बसा ह्या खांद्यावर एक ह्या खांद्यावर. वानर म्हणले आम्हाला कशाला आणलं, गोट्या खेळायला का. तुम्हीच चालले आणि तुमच्या जन रावण मरतू का. आम्ही पाहिजे.
हो, मग मोठाल्या लोकांना वानरायच्या विरोधात बोलू जाऊ नका, लक्षात ठेवा. वानरायनच तुम्हाला खुर्चीवर बसिले आणि वानरच तुमच्या खुर्च्या मोडून चुलीत घालतील, हे बी लक्षात ठेवा. हा, धसकाटाला कसपट समजायचंच नाही. एक जण म्हणला हे कसपट आहे, पायात गेल्यावर पाय सुजल्यावर 1.5 लाख लागले ऑपरेशनाला. इतकंच असते कसपट, चांगला पाय फुगीत आहे. हा, मालकाला वानरायने सांगितलं आम्हाला काय गोट्या खेळायला आणलंय का, आम्हाला लंका पाहायची. मारुतीरायने सांगितलं शेपटीचा सेतू करतो, चला त्याच्यावर. काय वानर हुशार होते, ते म्हणले मारुती, हे अंजनी सुता, हे पवन सुता, तुझ्यामुळं जगाचा बाप भेटलाय, तू आमचा गुरु आहेस आणि गुरुच्या शेपटीला पायला येत असते. काय पाला खाणारी इतके हुशार आणि हे भातन तूप खाणारी कोणीकडे थुत्र घालायलेत, कोणीकडे बी. हो, सटवाईला का पाव ह्या हराम खोरायला. वानर इतके हुशार, नको म्हणलं. करायचं काय, गेले मारुतीराय समुद्रापाशी आणि विनंती केली, आपामपती आता ऐके आपामपती. आप म्हणजे पाणी आणि पती म्हणजे मालक, सगळ्या पाण्याचा मालक. आपामपती म्हणजे समुद्र. आता ऐके आपामपती. मारुतीराय विनंती करू लागले, आम्हाला रस्ता दे. देतच नाही. मारुतीराय म्हणले, रामप्रभू तुमचे जावई आहेत म्हणून तर देत नाही म्हणला. ज्याला महिपोरगी सांभाळता येत नाही त्याची काय कदर करायची. सीता कोणाची कन्या, सागराची. सीताई साहेब कोण आहेत, लक्ष्मी. लक्ष्मी कोणाची कन्या, सागराची. मग समुद्र कोण आहे, रामप्रभूचा सासरा. रामप्रभू कोण आहेत, जावई. रागाला सासऱ्याला देत नाही. मारुतीराय विनंती करत असताना एक वानर गेलं. पण सुद्धा काय विन याला म्हणे, तिकडे हे समुद्र गर्वानं फुगलंय, याला काय पाणी लावायचं. मारुतीराय म्हणले, गपचिप बसणं, आपलं काम साधूस तर कोणाच्या पाया पडावं लागतंय, मग काच खाली करायचीच नाही. हो, एकदा 23 तारीख झाल्यावर कशाला ताण घ्यायचा. कोणी आला तर चाल तिकडे, मग पुन्हा बघू आचारसंहिता लागल्यावर, पुन्हा पंचवार्षिकला. कोण म्हणतंय, मारुतीराय कशा म्हणते बरं असं काही बी, तुम्ही बी असे खळखळ हसायला लागले. मारुतीराय म्हणले, गपरे बाबा आपलं काम आहे. पुष्पदंत नावाचं वानर म्हणले, मारुतीराय पलीकडे जायचंय ना, मग याला काय विचारायचे. अरे समुद्रातून जातो कसं, मी नेतो. दगड घेतला, पाण्यात टाकला, तरंगला. तुका म्हणे नळा सागरी तारी येल्या शिळा. तुका म्हणे नळा सागरी तारी येल्या शिळा. नळ नावाचं वानर, कृपा झाली, दगड तरंगत होते. काय सांगायचं बरं का तुम्हाला. आणि काय मारुतीराय समुद्राच्या तीरावर गेले बरं का, आणि मारुतीरायनी दगड घेतले बरं का, आणि काय ते मारुतीराय समुद्रात दगड टाकत होते बरं का. आणि काय रामायण सांगायचं बरं का तुम्हाला. आणि असं रामायण आहे बरं का. आणि काय मारुतीराय दगड टाकू लागले बरं का, आणि ते दगड तरंगू लागले. सोमळ्या वाचून सांगत आहे, मरतीन तुया पुढचे नालाय का. पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन, ऐकून कोणाचं न सांगावे कीर्तन. ग्रंथ ए प्राणची कीर्तनकाराचा, मेवा कविवर संताचा, जनुबोधाचा स्वयंप्रभेचा. रवियांतरीचा तमहरता तमहरता तमहरता. जय हो जय श्री भागवता, जय हो जय श्री भागवता, जय हो जय श्री भागवता. क्या बात आहे, वा. भागवतात, भागवताची मूळ आरती वेगळी. प्राण कीर्तनकाराचा ग्रंथ. नळ नावाच्या वानराच्या हातान दगड तरंगले, पण दगड पळू लागले भाऊ, पळू लागले. मग दगडाची जुडई करायला शिमिट लागत का समुद्रात. आणि कुठून जे शिव्या घालतान, आणि कसा पाया घालतान, आणि कोण्या मंत्र्याचं बजेट आणतान.
आणि कोण ढवळ्या कपड्यावाला उद्घाटनाला बलितान आणि समुद्रात जाईन ना बुडून त्यो. हा तिथं चलत का खालच्याचं? तिथं मारुती राय पाहिजे. आणि मारुती रायनं खालून टेकू काहीच नाही त्याला. या दगडावर रान दुसऱ्यावर मग काढ झाली जुडई. पण मारुती रायच्या हातान दगड तरंगले नाही हे जरा डोकं ठेवून आहे का. दगड नळ नावाच्या वानरात. आणि तुम्ही जर इकडं लावता तर मग तुकोबराय खोटे आहेत का? तुकोबरायला खोटं म्हणायची कोणाची मावी आली? इतकी सोपी गोष्ट आहे का तुकोबरायला खोटं म्हणणं? पंढरपुरातला मालक उकळत्या त्याला शिजीन तुकोबरायला खोटं म्हणल्यावर. नळाच्या हाताने दगड तरंगले. समुद्र तर येड्यावानीच करू लागला. अरे बापरे, वानर ऐक ना आपल्याला. आणि होतं कधी कधी अशी जिल्ह्यापेक्षा तालुकाच मोठा. हो बऱ्याच वेळेस होतं बरं असं. लय वेळेस होतं. 1200 किलोमीटरचा सेतू बांधला बाबाजी. पलीकडे गेले. केवढाले वानर होते. डोक्याच्या केसा इतका दाबला नाही. कधी कधी काम चांगले केले पाहिजे हो. राजकारणातल्या लोकांनी येडेवान नाही केलं पाहिजे. हो ना. अंगाव घेऊ नका बरं. मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. तुम्ही पुन्हा म्हणताल मला शर्ट शिवलं काय. माझ्या गोळ्या संपल्या का तुम्हाला अंगडी शिवायला? काम गोड करी जा. पूल गेला. उद्घाटन झालं. पहिलाच पाऊस पडला. पहिला गाळा वाहून गेला. मग सांगितलं इकडे जाणाऱ्या एसट्या कृपया या मार्गे जाणाऱ्या एसट्या 2 महिन्याकरता बंद करण्यात आलेल्या आहेत. पुलाचा 1 नंबरचा गाळा वाहून गेला. कृपया या प्रवाशांनी हेलिकॉप्टरचा वापर करावा. कंट्रोलर सांगत तिथं. ही कोणाची कथा आहे? आपली आपली आपली. 1200 किलोमीटरचा सेतू बांधला. किती लोक गेले? 18 पद्म वानर 72 कोटी रीस 56 कोटी गोलांगुळ रेंगती आबळ सिंधू. तो सिंधू त्यांनी ओलांडला. एवढी संख्या पण डोक्याच्या केसा इतका पूल दाबला नाही. समुद्री तारिले पाषाण हे महिमान नामाचे राम नामाच्या ताकदीवर सेतू तरंगला. दगड सुद्धा तरंगतात राम नामाच्या ताकदीत. म्हणून मालक पहिल्या कडव्यात रामकृष्ण नामी हे दोन्ही साजिरी. 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 हृदय मंदिरी हृदय मंदिरी हृदय मंदिरी स्मरातारे आपुली आपण कर सोडवन. आपुली आपण कर सोडवन. हृदय मंदिरी हृदय मंदिरी आपुली आपण कर सोडवन. आपुले आपण कर सोडवन. रामकृष्ण नामी हे दोन्ही साजिरी. हृदय मंदिरी स्मरातारे हृदय मंदिरी स्मरातारे हृदय मंदिरी स्मरा हृदय मंदिरी स्मरातारे हृदय मंदिरी. टाइम संपला ना. वाढवायचं 10 मिनिटं. जाताना कळ ना. विठाला 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 नाही. तुम्हाला काय वाटलं जाताना कळण म्हणजे थंडी वाजन उशीर होईन त्याच्यामुळं म्हणायलो मी. तुम्ही असं काही बी दगड अंगाव नका घेत जाऊ. हा थंडी वाजन. पांडवाचा यज्ञ वेगाच सांगतो 5 मिनिटात. जास्त लोक जेवायचे तर एवढे मोठी छोटी लेकरं हे ते आलेले आहेत आणि सगळे जेवायचे. भाऊ चूक नाही करायची. समय जाणार समय जाणार. पांडवांचा यज्ञ 13-14 दिवस राहिला आणि यज्ञ म्हटलं की पूर्ण आहुती आली. आपला सप्ताहातला यज्ञ म्हणजे काला ही पूर्ण आहुती झाली.
पूर्णाहुती. आता सोडलेल्या प्रमाणाला भैरवीच म्हणायची हा. आपल्या भजनाचा शेवट कशात असतो? भैरवी पूर्णाहुती. हो. यज्ञाची पूर्णाहुती. मिटिंग घेतली, 1400 लोक होते. केळीच्या पानासारख्या जिबा होत्या, सुईच्या आणीसारख्या टोक जर काय पाणीची सुद्धा. मघैन सौभाज्ञो भवस्थितो जज्ञिरीना येन गिरिजापदयो सर्वस्थिताया ब्रह्मा सावित्री होस्ति रमाति विष्णवे नयोर शचिपुरन्दरास्ति भवुः नारायणो सर्वस्थितां गिरिजापतयोस्ति सिद्धिविनायकस्तु आह्वानांच प्रियतान्न मम. सर्व देवता यक्ष किन्नरो गंधर्वो चारणो लोकपालो दिक्पालो चारुहासु परमहंसा स्थितायो. सर्व देवतेला आमंत्रित. मीटिंग घेतली. पूर्णाहुती. परिपत्रक पाहिजे होतं 13 वयाचं श्लोकाचं. 4 लोकांकडे होतं. त्याच्यापैकी जवळ एक साधू होता. त्या साधूकडे ते पत्रक मागण्यासाठी अर्जुन गेले, वापस केलं. धर्म गेले, वापस केलं. अर्जुनानं सांगितलं मी पंढरपुरातल्या मालकाचा मेवना आहे. म्हातारं म्हणलं चैवल घरी. तू काय ग्रामपंचायतच्या सदस्याला न्यायला आला काय? महाराजाला न्यायला आला. म्हणजे मी नाही बरं, ते म्हणत होतं. आपण कशाला इतकी टेक करायची? ते महाराज. चलो, ते टेक बी नाही, ते महिमेतले लोक होते. ते भेट असतात का कोणाला? कशाला बाटतच नव्हते ते, त्याच्यामुळे भीती नव्हती. चलो वगैरे. अर्जुनाला धर्मानं सांगितलं जीवनात मी कधी खोटं बोलत नाही. ते तू याच घरी ठुई, मी येत नाही. काय घेतान? 60,000 यज्ञाचं पुण्य. यायचा पहिलाच झाला नव्हता. भीम गेले. भीमाला ताकद लय होती. भीमाना अशी नुसतं अशी हात फिरिल्याबरोबर 100-200 झाडं उपटले एवढाले आणि म्हाताऱ्याच्या जवळ जाऊन पडले. म्हाताऱ्यानं नुसते दंड फिरिल्याबरोबर 700-800 उपटले. मी म्हणला चला आपल्या घरी, आपलं काय जमत नाही इथं, चला. जण काठी फिरिल्याबरोबर इतकं वादळ निघाले. भीम देवाला सांगितलं ते म्हातारा येत नाही आपल्याच्यानं. तिला आगाव महाराज. आईसाहेब कोण? द्रौपदी आईसाहेब. मालकाला सांगितलं पंढरीतल्या दादा तुमच्यामुळं माझ्या मालकाने यज्ञ केलाय आणि हा यज्ञ जर अपुरा राहिला तर चंद्र सूर्य येतोपर्यंत आमचं नाव बदनाम होईल. यज्ञ पूर्ण झाला पाहिजे. देवानं सांगितलं ताई मी काय करू? ते महाराज येत नाही ना. आणि ते महाराज काय पाकिट घेत नव्हतं. मोठं अवघड होतं ना ते. आमच्यावर घेतल्यावर लयच खसखस पिकली होती तुमची. तुम्ही बी मधात बद पडू देतात आणि बांध बारीक करतात ना. कडीला आऊत गेल्या उभाटे आऊत हाणतात. तुमचे चेहरे पाहिल्या पाहिल्या कळतं किती वर खंडितात. म्हणून आमच्या दुसऱ्याची वळी पिटली गेली की शेकून घ्यायचं. काय माणसं झाली वागावच. चला काही प्रयत्न. देवानं सांगितलं तिथे काही चलत नाही. द्रौपदीने सांगितलं तुमचा लेटर पॅड देता का? चलतं मोठ्याच्या लेटर पॅडवर. पण मोठाले बिले हुशार असते तो. काय काय वेळेस मला एकदा 27,000चा चेक आला. मोठाले माणसं कधी कधी लय हुशार असतात. ते बोलते ती एक वागते की 27,000चा चेक आलता मला. आणि ते चेक आल्या मी बीडीओकडे गेलो. त्या बीडीओची सही लागते ना त्याच्यावर. कोण? महाराज आहेत का? बर आपण गिरगावकर का? काय बोलला बीडीओ पान मला. आपण गिरगावकर? वा वा वा. प्रवासात तुमचेच कीर्तन ऐकतो. काय प्रखर बोलतात महाराज. वा वा वा. बरं काय सेवा करू? लगेच ए चहान रे? घेत नाही. कॉफी रे? दूध? नाही नाही. हा ब्लॅक टी? नाही. काय नाही. ग्रीन टी? काहीच नाही. रोगर बी नाही. ते बी नाही घेत. म्हणलं काय घेत नाही. बरं 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 आपली काय सेवा करू? एक शाल घेऊन ये. लगेच हार गिर शाल. काय सेवा करू? साहेब 27,000चा चेक आहे आणि ग्रामसेवकनं सांगितलं तुमची सही असल्याशिवाय ओटत नाही.
भर महाराज आज रविवार आहे आज आणि सही पेन चलत नाही का रविवारी तारीख उद्याची टाक ना सुंबळ्या उद्याच टाक ना उद्या मी कुठं म्हणालो रविवारची टाक उद्याच टाक ना तारीख नाही ते कसं आहे महाराज बर म्हणलं साहेब उद्याची टाका 2-4 दिवसात टाका नाही तुम्ही काय करा तुम्ही उद्या या मग मी ग्रामसेवकला म्हणलं काय महाराज ते कसं आहे चेक पुढं सरकायला जरसं वजन टेकावं लागते आता म्हणलं मग 27,000 उचलल्यावर देईन ना आता माझ्या जो काहीच नाही ना ते म्हणले ते काही करा नंतर काय माणसं भेटत नसते ते आताच हे करा ते हो मग मी दुसऱ्या दिवशी गेलो म्हणलं साहेब काही वजन काही नाही 6,000 रुपये देऊन टाका आम्ही म्हणलो 27 मधले 6 म्हणले ह्यो कोणता टाका झाला ते म्हणले महाराज तुम्ही तरी कुठे घाम गाळलाय तुम्हाला फुकटच आलेत ना तुम्हाला 27,000 संडासचे आले तुम्ही बांधलाय का मी म्हणलं साहेब मी बांधलाय फोटो आणि आपला खराच होता ना खरंच मी म्हणलं मी बांधलं सगळं काय ताण नाही पण महाराज ठीक आहे महाराज म्हणून 4 द्या महाराज म्हणून 4 द्या आता आम्हाला वाटलं आपण ज्याला मतदान हाणलं त्याच्याकडे जावा ते म्हणलं साहेब ते व्हिडिओ सही करीन लगेच फोन काय रे डोका नाही का तुला कोणाचे महाराज आहेत माहित नाही का तुला अक्कल कुठे गाण ठोली का लांब नेऊन फेकीन तिकडं नक्षलवादी एरियात अरे बापरे आणि शिव्या तर इतक्या घाण दिल्या मी म्हणलं ते 27,000 चुलीत जाऊ बापा आपल्यामुळं त्या अधिकाऱ्याला शिव्या भेटल्या काय अवघड काम झालं मग मी 2-3 दिवस गेलोच नाही म्हणलं जाऊ ते म्हणे महाराज बी काय रगिली हो मला शिव्या घातल्या विनाकारण त्या पुढाऱ्याच्या शिव्या घातल्या मी 2-4 दिवसाला गेलो वा वा महाराज आले का मग ते बी काय पांचट हो तितक्या शिव्या खाऊन बी मला म्हणलं महाराज आलेत का वा 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 छान बसा काय चहा दूध तर तुम्ही घेतच नाही तुम्ही आम्हाला परवडतात मी म्हणलं काय नाही साहेब सही नाही म्हणले महाराज 7,000 लागतील म्हणलं साहेब बोलले ना तुम्हाला शिव्या दिल्या काय नाही म्हणले शिव्या तुमच्या देखता दिले आणि तुम्ही उठून आल्यावर ते म्हणले 7 घे त्यानंच सांगितलं म्हणले 7 घ्यायचं मी मनानं कसं घेऊ म्हणले वा रे वा काय काम असते म्हणलं अवघडच काम लेटर पॅड सांगू लागलो ना लेटर पॅड भगवंतानं लेटर पॅडवर सही केली देऊन टाकला शेवकाती म्हाताऱ्यानं लेटर पॅड यज्ञात टाकला हे काय कोणाची लेटर पॅड मानित नाही म्हणले चल घेऊन जाय द्रौपदी आई साहेब म्हणल्या देवा दादा म्हणायच्या साधूला घेऊन येऊ भगवान म्हणले मी थकलो गडे मी पायी चलत नाही तुम्ही रथात बसा आणि हस्तिनापूर इंद्रप्रस्थापासून द्रौपदी पायी पायी साधूकडे तिथे गेल्या दर्शन घेतलं अखंड सौभाग्यवती भव कल्याणमस्तु आता साधूला बाई पाया पडली कशाहून कळालं बांगड्याचा आवाज ती घालीत होती ना काय बांगड्या बाईनं बांगड्या घाली जावा एक जण म्हणला महाराज आमची घालीत नाही म्हणलं मला घाल तिच्यावरच्या आता तू तुला भेईन ना आम्हाला हाणतू काय आगाव धंदा ना नाही तर कधी मध्ये तू घाली जाय याच्या असं द्यात बा तुम्ही अजून बी लक्षात घ्या मुंगळ्यापेक्षा मुंग्या शिस्तीतच असतात तुम्ही मुंग्याची रांग बघा किती सरळ असती मुंगळे कोणीकडे बी तुर्कस्तान अरबस्तान बलुचिस्तान कोणीकड जातील काय मग मुंग्या शिस्तीत मुंगळ्याचं काहीच खरं नाही सप्त्यात जेवतेन आणि मंगळवारी लिंबन कांदे घेऊन कंदुरीला पळते लयच मुंगळे येडपट हो आकलीत नाहीत मुंगळ्याला कोणीकड उपरने झटकी देन मिळत नाही कुठं कांदा लिंबू निघाला तिकडं तोत्तर घेऊन हे मुंगळा कुठला मुंग्या शिस्तीत असतात विचार्यात आमचं बी यायचं होतं का भागवताला गहू आण जेवारी आण मुंगळ्याचं काय वा महाराज येत हो ही काही ना काही आणते ना आमचं ते याच्यावर धकतन हो आईसाहेब पायी पायी तुमच्यासाठी इतकं